कृषी कर्म योगी. लेखक रामकृष्ण बिडवई. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. कृषी कर्म योगी. बहुराष्ट्रीय कंपनीतला गुटगुटीत पगार आणि मरातब त्यागून वाम हाती पीक संरक्षणार्थ वापरलं जाणारं अत्यंत उग्र गंधाचं औषध आणि दक्षिण हाती ते फवारण्यासाठी विशिष्ट पद्धतीनं बनवलेला आजोबांच्या काठीच्या आकाराचा सडपातळ अंगकाठीचा नाजूक पंप घेऊन तळपत्या उन्हात डोक्यावर हॅट आणि अनामिकेपासून अंगुष्ठ्यापर्यंत आणि मनगटापासून दंडापर्यंत मोजे घातलेला अवलिया मी परवा पाहिला. मिस्टर योगी, आद्याख्य योगेश बिडवई. नुकतीच 50शी पार केलेला, सलग 25 वर्ष 20 ग्रॅमचं पार्करचं पेन आणि जेमतेम अर्धा किलोचा लिनिओ किंवा तत्सम वैयक्तिक संगणक साहेबी साज लिहून कंपनीच्या एशिया युनिटचा प्रमुख म्हणून दिमाखात मिरवणारा योगी. पाठीवर पीतवर्णीय 25 किलोचा डबा औषधासह, सॅक अडकवावी तसा, पायात 2-2 किलोचे बूट, तळाला लागलेला चिखल निराळाच घालून लिलया वावरात वावरणारा योगी पाहून अभिमान वाटत होता. आपण काय करता या प्रश्नाचं उत्तर देताना पूर्वाश्रमीच्या उच्च शिक्षण आणि वैभवाचा उल्लेख न करता मी पूर्णवेळ काबाड कष्ट करणारा, काळ्या मातीतून सोनं उगवण्याचं स्वप्न साथीला घेऊन जगणारा शेतकरी आहे असं सांगताना त्याला जराही उणेपणा वाटत नव्हता. मीना शहा, त्याची पत्नी, 11वीत शिकणारी मुलगी, 9वीत शिकणारा साहिल, आपला मालक आपल्या बरोबरीनं तेवढ्याच ताकदीनं काम करायला उतरलाय हे पाहून दुप्पट वेगानं काम करत होते हे निराळं सांगायला नको. एरवी मिनरल वॉटरची सवय असणारा, मजुरांसाठी भरून ठेवलेल्या माठातून दोन्ही पायांवर उक्कड बसून पाणी पिणारा योगी सालदाराशी आणि त्याच्या सवयीशी किती एकरूप झालाय हे पाहून मला साश्चर्य समाधान वाटत होतं. ताठ मानेनं फवारणी, ओणवं होत तण काढणं, खाली बसत खिशातल्या सुतळीच्या तोड्यानं काठीचा आधार सुटलेल्या कलमांना बांधणं, शेतातला त्याचा हा स्वैर संचार आंब्याच्या घट्ट सावलीत बसून मी बिटीबिटी पाहत होतो. उन्हं कल्ल्यानंतर 5 एकरात लावलेला केशर आंबा, ड्रॅगन फ्रूट, विशिष्ट शेवगा याची त्यानं तपशिलानं मला माहिती दिली. त्याच्या या माहितीला दुजोरा आणि पुष्टी देण्यासाठी शेतीसह आधुनिक पद्धतीनं दुग्धव्यवसाय करणारा आमचा धाकटा बंधू समीर बिडवई हाही होता. 4x4 या प्रमाणात शिस्तीनं लावलेल्या 32 रोपांच्या 50 रांगात अशा 800 झाडांचं बाळरूप दाखवताना योगेश कमालीचा रंगून गेला होता. प्रत्येक 16वं झाड हे दशेरी, राजापुरी, खोबऱ्या, लंगडा, पायरी अशा कितीतरी आंब्याच्या जातींची नावं तो केशवायन महा, माधवायन महाच्या धर्तीवर सहज सांगत होता. हे सगळं करण्यासाठी स्वतंत्रपणे नाशकात जाऊन गुणी विद्यार्थी होऊन वही पेन हातात घेऊन 8-8 दिवसाच्या कार्यशाळा केल्याचं त्यानं मला सांगितल्यावर माझा त्याच्याबद्दलचा आदर दुणावला. अनुक्रमे 3ऱ्या आणि 5व्या वर्षी येणाऱ्या फळांच्या संख्येचं गणित, त्यांचं बाजारमूल्य, साठवणूक ही सगळी माहिती तोंडपाठ असणारा योगेश मला घेऊन ड्रॅगन वेलींकडे गेला. फळाचा रंग, गंध, आकार, चव आणि काय काय अशी माहिती एखाद्या निष्णात कृषीज्ञाप्रमाणे तो देत होता. हो का, हो का, हो एवढीच प्रतिक्रिया मी देत होतो. आंबा, ड्रॅगन, शेवगा हे ऐकून झाल्यावर संपलं असं वाटत असताना त्यांनी मला एका बारक्या उददीकडे नेलं, शेततळ्याकडे नेलं. मग त्या शेततळ्यातलं पाणी ते कसं गांधारी नदीतून सायासानं आणलं
त्यात सोडलेला अर्धा इंचाचा मासा किलो 1.5 किलोचा कसा होतो, त्यांचं खाद्य या विषयावर पुन्हा अर्धा तास. त्याच्या पुण्यात सुरू असलेल्या नर्सरी उद्योगाबद्दलही बोलून झालं. अंथरुणावर पडेपर्यंत एका आयुष्यभर बोलण्याचाच धंदा असणाऱ्या मास्तरला त्यानं उत्तम श्रोता कसा असावं याचं प्रात्यक्षिक दिलं. तो बोलत असताना त्याच्या निष्ठा तपासण्यासाठी मी त्याला डिवचलं. कुठे 67 लाखाची वार्षिक मिळकत आणि कुठे हा अनिश्चित संघर्ष. तेव्हा काहीसा हळवा होत तो स्वाभिमानानं उत्तरला, बाल्यादादा, मी मनाशी प्रतारणा आणि भावनांशी फसवणूक करत नाही. माझं युद्ध मी स्वतः निवडलंय. जय पराजयाची काळजी काळ घेईल. माझ्या 27 पिढ्यांच्या घामात माझ्या बापाच्या घामासह पुढच्या पिढीचा घाम मिसळावा ही प्रार्थना करत माझ्या घामाची इवलीशी धार मिसळते. तिचं मोल असं आण्या रुपयात होत नसतं. मी त्याच्या पाठीवर वडिलकीचा हात ठेवत तुझा निग्रह आणि निर्धार जोखत होतो रे, असं म्हटल्यावर त्याची कळी पुन्हा खुलली. शेवटी पाणी, प्राणी, पक्षी आणि पर्यावरण या विषयाचे गाढे अभ्यासक आणि इरफाचे संस्थापक डॉक्टर दिलीप यार्दी यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यानं कृषी मेळावा, कृषी कार्यशाळा आणि बरंच काही अशा त्याच्या मानसाला आस्मानिकांनी इरफाचा जनरल सेक्रेटरी या नात्यानं सदिच्छा आणि महाबळीच्या मंदिरात सुरू असणाऱ्या हरिपाठानं आशीर्वाद दिला. हरिपाठाच्या त्या तालानं जणू काही आईनं थोपटावं आणि अंगाई गात निजवावं असा फील आला. मी आणि हा कृषीकर्मयोगी पुढच्या काही क्षणातच प्रसन्न चित्तानं निद्रिस्त झालो. कृषीकर्मयोगी योगेश बिडवई या व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखक रामकृष्ण बिडवई. मोबाईल नंबर 9960116300. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.